तर काही युपी बिहारचं नाही, पण ते फनी लँग्वेज आहे ना एक नंबर. आणि भाषा ते वेगळं, मराठी बोलतो, इंग्लिश कधीतरी बोलतो पेल्याव, इंग्लिश कधीतरी बोलतो पेल्याव, कन्नड बोलतो प्रॉपर, हा थोडी 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 भोजपुरी बोलतो काहीतरी थोडी थोडी येते. काहीतरी शिवी दे वाटलं. आणि मारवाडी प्रॉपर बोलतो. म्हणजे जर एखाद्या दुकानात गेला आणि तिथं मारवाडी माणूस असलो तर नाही त्याच्याशी मारवाडी एवढं भारी बोलतो की त्याला वाटणार पण नाही की मराठी म्हणून. एवढं असते ते इम्प्रेस. हा मी कन्नड पोरीला इम्प्रेस करायचं म्हणून कधी काय नाही केलं. नाही, मी कन्नड मध्ये काहीतरी ऐकलंय, निन्नम कुंडी काय असतं त्याचं. आहे. निन्नम नसतंय ते. निन्नम म्हणजे तुझ्या कुंडी म्हणजे आता समजून जा. 6-7 भाषा येतात नाही त्याला. म्हणजे थोडं समजतं, थोडं बोलता येतं. म्हणजे आपलं काम चालाय पुरतं कुठं गेलं तर. दादा तुझा फेवरेट हिरो कोणता आहे? म्हणजे कशा बाबतीत? ओव्हरऑल ओव्हरऑल बाबतीत नाना पाटेकरच आहे. आणि योगेश दादा तुझं? माझं नयन सरवते. दादासाठी प्राऊड मुमेंट आहे. आणि मीच त्याच आहे. आणि दादा हिरोईन हिरोईन बाई मला माहिती त्याला कोण आवडते. कोण? मराठीत नाही त्याला मानसी नाही का आवडते बाई. हे काय मला मुंबईला आलता भाडकावचा मानसी नाही. अरे अरे काही इव्हेंटला बाई मी स्टोरी आम्हाला जायचं होतं की इव्हेंटला. अस्मित दादा म्हणून फ्रेंड आहे आमचा एक, तो लावणी करतो. तर मग त्यांनी इव्हेंटला बोलवतो. ह्यो मला म्हटलं भाई मी नाही येते, तुम्ही तुमचं जाऊन या, नाही का मला वैताग आला हे आलं. त्याला जसं म्हटलं ना भाई तिथं माणसे नाही घेणार, बळच म्हणलं डोस दिला नाही का माणसे नाही घेणार. आवरून देवरून परफ्यूम मारून टाकाटक भाई असला अख्ख्या रस्त्यात मानसी नाईकची गाणी बाई खरंच येणार आहे का? मग तिला आपल्याला भेटेल. त्यानं पूर्ण नाही सांगितलं. ते हे पण म्हणलं होता की मेगा गाडगे पण येणार आहेत. मेगा गाडग्यांना बघायला गेलो होतो मी तिथं. माझी लाखाची दौलत तुमच्याकडं, माझी लाखाची दौलत तुमच्याकडं, माझी लाखाची दौलत तुमच्याकडं. मग खरं सांगतो, मला मराठीमध्ये ना रेशीम टिपणीस, अजून रेशीम टिपणीस आवडतात. अजून ह्या सोनाली बेंद्रे, अजून म्हणजे गुड लुकिंग आहेत, मस्त आहेत. म्हणजे आजपर्यंत मी कधी त्यांना असं बोल्ड सीनमध्ये नाही, म्हणजे बोल्ड कपड्यामध्ये नाही पाहिलं. म्हणजे एक मुलीचं जे रूप असतं ना, एक इमॅजिनेशन, ड्रीम गर्ल कशी असावी ती एक. आणि रामतेरे गंगा मैलीमधली मंदाकिनी, सुन साहेब सुन. दादा तुझे म्हणजे नाही का गाण्याचं सेन्स ऑफ ह्युमर खूप तगडं असतं. तर मला तुझं एकदम पर्सनल फेवरेट कोणतं आहे जेव्हा तू सॅड असतो तेव्हा ते गाणं ऐकतो असं? म्हणजे सॅड, म्हणजे सॅड तर मूड मध्ये ना तो एकदम तो डायरेक्ट आनंद शिंदे लावतो. पोपट सेंटी मूड नाही, पोपट नाही लावत. त्याचा वाईस वर्ष आहे. आणि चांगला मूड असेल ना तर दलिंद्री गाणी लावतो. नाही म्हणजे असा कधी अजून प्रसंग आला नाही. कारण आपण जो विचार करतो ना, आपण जो विचार करणार सिच्युएशन तशी होणार. आता ह्या माणसानं मला सांगितलंय की ओव्हर थिंकिंग करण्याच्या ऐवजी कुठल्या पण सिच्युएशन वरती ऑप्शन शोधायचे की कसं होतील. त्यामुळे मी कधी सॅड झालो नाही अजून आयुष्यामध्ये. पण जेवढे पण प्रॉब्लेम आले दोघांनी मिळून फेस केलं. किंवा मला जे कधी जड जातं मी ह्याला सांगितलंय, हाच व्यक्ती ज्याला मी सांगू शकतो. त्यामुळे तुमच्या गाडीत गाणी बंद असणार नाही असं असतो की गाडीत जर गाणी बंद असतील नाही तोंड कंटिन्यू चालू. मग त्यामुळं एक सेकंद नाही होत असं वाटतं की कोणी सॅड गाणी अजिबात नाही. तोंडाने गाणी म्हणणार, इंस्टाग्रामचे डायलॉग म्हणणार, काय बी म्हणत राहणार, तोंड चालूच राहतं. नाही त्याच्यामुळे सॅड गाणी कधी ऐकलीच नाहीत. आणि कधी ऐकलीच तर कुठला ऐकला असेल नाही मी. ते रात्री आजच माझा झालाय पगार, घेईन रोक नको उधार. सॅड बीड झालं तसली गाणी सॅड होत नाही होत झालं ऐकतं कधीतरी. आणि दादा म्हणजे तू नाही का खूप दिवसांपूर्वी एक स्टोरी ठेवली होती, तिच्यात तू असा उभा होता आणि एक पुतळा होता. तर काहीतरी तो म्हणजे तो असं म्हणत होता की नाही का ती ही चांगली आहे, काय नाव तिचं, लावणी काय कोण करतं ते, गौतम पाटील. हा गौतमी पाटील चांगली आहे. तू काहीतरी टाकलं होतं की राधा मुंबईकर सारखी मजाच नाही. मग ते नाही राधा मुंबईकर नाही, यांचे टाकले होते काय रे झाले. अरे नाही सुरेखा पुणेकर. सुरेखा पुणेकर. हा
मग हे दादा तुला एवढं अजिब म्हणजे सुचलंच कसं हे? हा ना, लय वेगळं होतं ते. म्हणजे आता सूर्यका पुणेकर जे आहेत ना, हा हा. म्हणजे एक नंबर म्हणजे लावणी मी आजपर्यंत बघितली, मी त्यांच्याच लावण्या बघितलं जास्त पर्यंत. ओके. आणि जर मी कुठली पिक्चर मधली लावणी पहिली बघितली असेल तर ती असेल कवडसा चांदाचा पडला. आणि त्याच्यानंतर जेवढं पण सुमित कॅसेट म्हणून यायचं पहिलं, हा हा. सुमित म्हणजे ते कॅसेटवरती जेवढ्या लावण्या बघितल्या तेवढ्या सूर्यका पुणेकरांच्याच बघितल्या. त्यांचा पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. परत त्यांचं अजून एक लावणी माझी सासूरवाडी अवतीभोवती डोंगर झाडी, म्हणजे त्यांचा लावणीमध्ये स्पेशली मी त्यांचा फॅन आहे. म्हणजे काय जी साज शृंगार असतो ना लावणीतला, प्रॉपर नजाकत, Traditional. प्रॉपर Traditional. काय वल्गरिटी नाही, काय नाही, जास्त बोल्डनेस नाही, म्हणजे नाही का चापून चोपून एकदम लावणीला लावणीच ठेवून आयटम सॉंग म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरोबर आहे, बघण्याचा. हा. पण मी लहानपणापासून जी बालवाडी पहिली दुसरी तिसरी मी तेव्हापासून म्हणजे बोलतो मी, म्हणजे तेव्हा मी बघितलेलं आहे त्यांना. आणि अशा अजून असतील तर मग अशाच माझ्याकडून तर असल्याच लोकांना अप्रोच असणार जे की जपतात सगळं एक नंबर थोडक्यात. आणि दादा तुमच्या याच्यात म्हणजे स्क्रिप्ट कोण लिहितं दोघांपैकी जे video दोन्ही पण बनवतं? लिहितो. तशी तर स्क्रिप्ट आता बंदच केलेली आहे, कारण 3 नोटबुक आहेत त्या तशाच पडून आहेत. 3 नोटबुक बनवून ठेवलंय. लिहिलेले आहेत हम्म. आता. पण- काय काय तर विसरून गेलो की काय आहे ते, कधी बघितली नोटबुक काय आठवलं तर, नाही तर मग असं रॅन्डमच बनवतो, असं काही फिक्स नाही स्क्रिप्ट वाईज. टॉपिक ठेवतो एक डोक्यात की या टॉपिकला पकडून करायचंय. पण जेव्हा त्या नोटबुकवर आम्ही काम करायला चालू करेन तर समजून जायचं आम्ही खूप रेकम टेकडेत. आम्ही 4-5 महिने आम्हाला काही काम नाही, मग तेव्हा आम्ही ते नोटबुक पण मग दान का उघडलं, उठावं मग दान का मग डायरेक्ट युट्यूबला. म्हणजे जेवढी पुस्तकं वाचल्यात त्याचाच रेफरन्स घेऊन आम्ही असं लिहिलंय की पुढे जाऊन कुठल्या अडचणी यायला नको, की कोणी रील्स लिहून ठेवलेले आहेत, सिरीज लिहून ठेवलेले आहेत. जास्त करून मायथॉलॉजीच आहे. आणि बरेच बाहेर जे नायकांच्या रिलेटेड Okay. वगैरे History म्हणजे हिस्ट्री हिस्टॉरिकल मायथॉलॉजीची पण आहे थोडी, महाभारताच्या रिलेटेड म्हणजे लिहून ठेवलेले ते. नाही स्क्रिप्ट सगळे जेवढे आहेत ना तेवढे खर्चिक स्क्रिप्ट आहे सगळं. आणि त्याला मोठं बजेट Set लागणार, वगैरे VFX सगळं लागणार. एकदम. भाऊ म्हणला एक स्क्रिप्ट आहे गाडीत फोडायची डायरेक्ट, जाळायची डायरेक्ट 4 व्हीलर. हा, आणि आम्ही बघितली पण होती 60,000 मध्ये नॅनो 60,000 तो जाळावी निघाला होता, पण म्हणलं थांब आताच नको, थोडा दिवस थांबू मग नंतर करू. योगेश दादा तुझी हॉबी काय असं? माझी फिल्म लागली फिल्म म्हणजे कॅमेराच पहिल्यापासून. म्हणजे तू एज्युकेशन काय घेतलं? मी 1.5 किलो रद्दी आहे माझ्याकडे, एवढं मी शिकलोय. काय घेतलं? मी पहिलं BCS ला ऍडमिशन घेतलं 2 वर्ष. सायन्स घेतलेलं? हा, सायन्स होतं माझं, PCMB होतं. अख्खा ग्रुप. हा. आणि मग मी BCS 1 वर्ष केलं, तिथून सोडून दिलं. परत BCS ला दुसरीकडे ऍडमिशन घेतलं, परत तिथे 1 वर्ष केलं, परत तिथे सोडून दिलं. मग बापाने मला ठोकला नाही बरं की तुला 3 काय वर्ष करायचं. करायचं. मग BCA ला घेतलं ऍडमिशन. मग मी DY थ्रू BCA केलं. मग नंतर मी फोटोग्राफी केलं, मग फिल्म मेकिंग सिनेमॅटोग्राफी केलं, त्यात डिप्लोमा केला. मग त्याच्यानंतर VFX अॅनिमेशनचा क्लास लावला, तो पूर्ण नाही केला पण मी शिकलो जेवढं मला पाहिजे. तर मला एका टायमाला नंतर कळालं की मला थिअरीपेक्षा मला प्रॅक्टिकल नॉलेजची जास्त गरज आहे. म्हणजे वाटा शोधत हा. शोधत मग त्याच्यानंतर आमचे काही ग्रुप्स होते फ्रेंड्स जे शूट बीट करायचे, जे फिल्म मेकिंग करायचे. मग त्यांच्या अंडर भरपूर शिकलो सगळ्या गोष्टी. खूप वेळ गेला मला शिकायला. माझे म्हणजे काय वेळा मला असं वाटतं की यार 2-3 वर्ष मी उगाच शिक्षणात घालवली असते, त्यापेक्षा मी फिल्म मेकिंग मध्ये अजून जास्त केलं असतं. क्रिएटर कॉम्बो घेतलाय आता ऑस्मो घेतला, ऑस्मो पण घेतला होता? हा, क्रिएटर कॉम्बो घेतला केदारनाथच्या ट्रिपसाठी. फक्त त्या ट्रिपसाठी घेतलं. अरे बापरे. मकार पैसा, बजाज फायनान्स. डाऊनफॉल कधी आलाय का असा? डाऊनफॉल Downfall आम्ही आहे ना? डाऊनफॉल मध्येच आहे अजून, तुम्हाला वाटते का? म्हणजे असं आमच्या आयुष्यात कसं, तुला सांगू का, लोकांचं कसं असतं की 5 वर्ष चांगली गेली, मग नंतर 2 वर्ष डाऊनफॉल आला. आमच्या दिवसात आहे ना 9 ते 12 चांगला जातो, 12 ते 3 डाऊनफॉल येतो, 3 ते 6 चांगला जातो, 6 ते 9 म्हणजे असं दिवसावर डाऊनफॉल. म्हणजे अख्खा दिवस म्हणजे कसा समज आता 200 रुपये आले तर आता आम्ही वर आहे, मग चायनीज खाल्लं तर डाऊनफॉल आला. म्हणजे तशी लाईफ झाली आमची. म्हणजे अजून असे कधी ह्याच्यामुळे तर मला कधी म्हणजे हे असं जाणवलं विचारच नाही करत रे हा, नाही. कधी डाऊनफॉल, इनफॉल काय असतं डाऊनफॉल. हा.